हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. केम छो मज्जामा, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज मी उशीर उठले होते त्या कारण मला नाही काही ते आका भाजी बनवत होती आणि मला हे पूर्ण किचन होता आवरायचं होता. तर आता तेच माझं सजावते आणि त्याआधी मी तुम्हाला आमचं काल आणलेलं कूलर दाखवते. खूप खूप थंडी हवा येते यातून आणि इथे नाही का वरती आपल्याला हे बर्फ ते टाकायला जागा आहे आणि मागून त्याला पाणी टाकायलाही जागा आहे आणि इतकी थंडी हवा येते ना की असं वाटतं फ्रीजमध्ये बसले की काय. पण आता काहीही झालं तरी आपल्याला हे काम तर करणंच आहे. अँड हो गाईज, मी तुम्हाला सांगते की मी 5वीमध्ये आहे अँड मी पंढरपूर येथे राहते. अँड नाही का, प्लीज तुम्ही मला फॉलो करा गाईज, कारण तुम्ही मला फॉलोच करत नाही आहे. आणि हे जास्तीत जास्त शेअर करा अँड लाईकही करा गाईज. आणि नाही का, मग किचन ओटा पुसून घेतला आहे मी आणि पुसल्याच्या नंतर तर अजूनच चांगला दिसत होता किचन ओटा. किचन ओटा पुसून झाला होता. हे तुम्हाला मी माझी खिडकी दाखवते. ही इतकी म्हणजे इतकं म्हणजे ते झोपलं ना पलंगावर तर इतकं ऊन लागतं, खूप ऊन लागतं आणि गरमी तर खूपच आहे. उन्हाळा आहे तर खूपच असं ऊन येतं आणि माझं म्हणणे का इथे एक पडदा शिवून घ्यावा अँड हे पडदा असं लावलं ना की ऊन नाही यायचं घरात आणि काहीच नाही. पण चला आता मम्मी त्यांना बोलून पाहूया आपण. आणि त्यानंतर नाही का मला इथे खूपच असं बोर होत होतं, त्यामुळे म्हटलं आता काही गाणेच लावूया. आणि न्यू गाणं निघलं त्याचं नाव तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, तुम्ही ऐकलं आहे की काय. मला ते खूपच आवडतं हे गाणं गाईज. मी तर दिवसातून 2-3दा तर हे ऐकतच आहे आता आणि मला म्हणायलाही खूप आवडते हे. म्हणण्यापेक्षा ऐकायला खूप जास्त आवडतं मला हे. आणि त्यानंतर माझी मांजर म्हणजेच काळ्या हा माझी एक क्यूटची मांजर आहे. मांजर नाही, बोक्याच आहे. तर मला हे खूप आवडतं. माझी पहिलेही मांजर होती पण तिने काहीतरी पिलं होतं त्यामुळे तिचं जगू नाही शकली ती. अँड मग आता मम्मीही आली होती जेवायला आणि अख्खा मशीन धुत होती. मग मी म्हटलं तवर मी टरबूजच खाऊन घेते. आणि गाईज प्लीज मला फॉलो करा प्लीज अँड लाईक करा. त्यानंतर मग मी टरबूज खाऊन घेतलं आणि मी हे नाही का माझे मिठाचा डबा आहे ना त्यामध्ये एक नाही का चमचा होता हिरवा, मी ते तुम्हाला दाखवते. आणि त्याने मी हे केलेलं आहे आकार गोल अँड गाईज प्लीज फॉलो करा गाईज, फॉलो मी अँड लाईक. बाय बाय, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.